टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत रानाल के चरनीपाड़ा में हनुमान मंदिर पे अखंड हरिनाम सोहला का आयोजन हुआ। हम आपको बता दें कि माजी सरपंच श्री राजेंद्र मढ़वी साहब के द्वारा हनुमान मंदिर वर्धापन दिन निमित्त लगातार कई सालों से अखंड हरिनाम सोहला का आयोजन होता आ रहा है और हम आपको बता दें कि यहाँ पे भक्तों के लिए महाप्रसाद का भी व्यवस्था किया जाता रहा है। तो चलिए हम दिखाते हैं आपको वहाँ का कुछ दृश्य। त्या ठिकाणी अर्जुनाचा विश्वास होता, अर्जुनाला मोह झाला आणि हा मोह निरसन करण्यासाठीच भगवद्गीता सांगितली। भगवद्गीता सांगत असताना अर्जुनाने सांगितलं की तुला गीता मी पहिल्यांदा सांगत नाही, अरे ही गीता मी अगोदर सूर्याला सांगितलेली होती, सूर्याने मनुला सांगितलेली होती, म्हणून इक्ष्वाला सांगितलेली होती आणि इक्ष्वानंतर ही भगवद्गीता लोप पावली आणि त्या गीतेला पुनर्जीवन करण्यासाठी मी तुला सांगतो। त्यावेळेला अर्जुनाला शंका पडली, हा काल परवाच्या दिवशी जन्म झालेला कृष्ण परमात्मा, गवल्यांमध्ये वाढलेला, जेलमध्ये जन्माला आलेला, लहान मुलांमध्ये विटी दांडू खेळणारा, लहान मुलांमध्ये गोट्या खेळणारा, हा सांगतो हे ज्ञान मी पहिले सूर्याला दिलं, किती फेकायच्या रे कृष्णा, किती फेकायच्या, मी तुझ्या प्रत्येक हाला हा बोलतोय म्हणून तुम्हाला काही सांगत चुकलास। एखाद्या माणसाला सवय असते, आपल्याला कोणी क्रॉस करत नाही ना, बस एक गोष्ट त्यांनी फसवली, दुसरी गोष्ट फसवली, तिसरी गोष्ट, अरे आजकालची गोष्ट असते मी ऐकलं असतं, तू काय सांगतो त्या सूर्याला मी गीता सांगितली, अरे त्या सूर्यापासून आपण किती लाख किलोमीटर लांब आहोत तरी आपल्याला उकळते आणि सूर्याला गीता सांगायला तू गेला कधी? असं आहे का? तुला दाखवतो त्या वेळेला भगवंत विराट स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवंताच्या सगळ्या शरीरामध्ये हे ब्रह्मांडाच्या आत्म्याला दिसू लागले आणि भगवंताची जेवढी जेवढी अवतार होती तेवढी अवतार सगळीच्या सगळी त्या विराट स्वरूपामध्ये अर्जुनाने बघितली। ते दैदिप्यमान रूप बघून अर्जुन त्या ठिकाणी विद्वल्ला, अक्षरशः घामाघूम झाला आणि मग भगवंताला अर्जुन सांगतो, हे देवा, हे केशवा, तुझ्या मूळ स्वरूपामध्ये आता बस झालं, तुझ्या अर्जुनाला एकदा विराट स्वरूप दाखवलं। असं हे असे अनेक ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत, ज्याच्या रोमावर ब्रह्मांड आहेत, तोच एवढा विराट स्वरूपाचा कृष्ण कन्हैया असेल, तोच माझा परमात्मा असेल। जर रांगता रांगता एखाद्याच्या घरी जायचं असेल तर त्याला तो जो उंबरा आहे तो ओलांडता येत नाही, तर तो हात टेकून ओलांडतोय। अभंगाचं दुसरं चरण, होया गावले यांचे दारे, 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 होया गावले
कृष्ण परमात्म्याच्या मुखामध्ये काय दिसते? आश्चर्य. सप्त पाताल दिसत आहेत, सप्त लोक. त्या पृथ्वीला बघितलं, त्या पृथ्वीला बघितल्यानंतर त्या पृथ्वीमध्ये एक गोकुळ दिसतोय. त्या गोकुळात नंदाचं कोणाकडे भांडून मागतो आपण का? नाही. पोटा पाण्यासाठी, आई भावासाठी, 2 मुलांसाठी मिळालं बस झालं. कशाला कमवता उगीच डोक्यावर न्यायचा का? त्या विचारा भाजी आपण